नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण डिस्कशन करतोय रिगार्डिंग स्पेशल एक्झाम्पल्स ऑन हायब्रिडायझेशन। काल मी ट्रिक सांगितली तुम्हाला कार्बनचं हायब्रिडायझेशन काढण्याची। तुम्हाला फक्त सिग्मा बॉन्ड्स किती तयार केलेत कार्बननं ते पाहायचंय। जेवढे सिग्मा बॉन्ड तेवढे हायब्रिड ऑर्बिटल, तेवढं एच, त्यावरून तुम्ही हायब्रिडायझेशन काढू शकता। ठीक आहे ना। ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी दोन पॉइंट सांगितले होते। ऑक्सिजननं जर समजा दोन सिग्मा बॉन्ड तयार केले, त्याच्यावर जर दोन लोन पेअर असतील, यू कॅन कॉल इट ॲज sp3 हायब्रिडाइज्ड ऑक्सिजन। जर समजा ऑक्सिजननं दोन सिग्मा तयार केले आणि त्याच्याकडे फक्त एकच लोन पेअर जर असेल, त्याला तुम्ही कन्सिडर करणार आहात sp2 हायब्रिडाइज्ड ऑक्सिजन। ठीक आहे ना। परत स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायझेशन। हायब्रिडायझेशन वरून स्ट्रक्चर कधीच ठरत नसतं, स्ट्रक्चर वरून हायब्रिडायझेशन ठरत असतं। ठीक आहे ना। त्याचे दोन एक्झाम्पल्स मी काल सांगितले होते, एक सल्फ्युरिक ऍसिड होता आणि दुसरा मार्शल्स ऍसिड होता। ठीक आहे ना। आता महत्त्वाची गोष्ट, एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगितला होता, पाहून घ्या म्हणून। सोडियम क्लोराइड मध्ये व्हॉट इज द हायब्रिडायझेशन? तर बऱ्याच जणांनी मला याचा रिस्पॉन्स पाठवला होता। बऱ्याच जणांनी असं काहीतरी केलं होतं, Na+Cl-, Cl- मध्ये क्लोरीन, हे असं केलं काहीतरी, हे असं केलं आणि काय केलं की त्यांनी हे 4 बॉन्ड पेअर म्हणून sp3 असं काहीतरी म्हणलं त्यांनी। ठीक आहे ना। असं काही विचार केला। ठीक आहे, टोटली रॉंग, असं काहीच होत नाही। बघा रे, आपण काय स्टडी करतोय? वी आर स्टडिंग कोव्हॅलंट बॉन्ड। आपण काय स्टडी करतोय? कोव्हॅलंट बॉन्ड। सोडियम आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड जो असतो ना, हे Na+Cl- असतं, हे आयोनिक बॉन्ड आहे। कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड। हायब्रिडायझेशन कन्सेप्ट इज व्हॅलिड ओनली फॉर कोव्हॅलंट बॉन्ड। कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट बॉन्ड। आफ्टर ऑल, कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, नॉट फॉर आयोनिक बॉन्ड, नॉट फॉर मेटॅलिक बॉन्ड। ठीक आहे ना। म्हणजे मला जर म्हणलं व्हॉट इज हायब्रिडायझेशन ऑफ आयरन, व्हॉट इज हायब्रिडायझेशन ऑफ आयरन म्हणलं तर उघड डोकं खाजवत बसायचं नाही रे। इथं पण हायब्रिडायझेशन होत नाही, इथं पण होत नाही। आयोनिक बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्डसाठी हायब्रिडायझेशन कन्सेप्ट लागू होत नाही। ठीक आहे ना। हे तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर। आणि दुसरं, काल मी जे एक्झाम्पल सांगितले होते ना, त्याच्यात गडबडीमध्ये काय झालं माझ्याकडून, कार्बोनेट आयनचं स्ट्रक्चर मी बरोबर काढलं होतं। तुम्ही माझ्या बरोबर स्ट्रक्चरकडे पाहिलं नाही। गडबडीत मी काय केलं की मी म्हणलं कार्बननं 3 सिग्मा बॉन्ड तयार केले, एक इथं, इथं दुसरा आणि इथं तिसरा, म्हणून sp2 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे। पण मी लिहिताना गडबडीमध्ये sp3 लिहिलं, लिहित असताना गडबडीमध्ये sp3 लिहिलं, पण ते sp3 नाही येणार, काय येईल? क्लिअर कट, sp2। ठीक आहे ना। काय येईल हायब्रिडायझेशन इथं? कार्बनचं sp2 येईल। कारण बघ ना, कार्बनचे सिग्मा काउंट करा, 1 2 3। ठीक आहे ना। अशा छोट्या छोट्या चुका होऊ शकतात। ठीक आहे ना। आपण म्हणतो ना, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है। ठीक आहे ना, तशीच गोष्ट आहे ही, इग्नोर करा, माझ्याकडून चूक झाली। ठीक आहे। तर आपण हे कालचं केलेलं डिस्कशन, आता आपलं डिस्कशन मी रिझ्यूम करतोय परत तेच, स्पेशल एक्झाम्पल्स, स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायझेशन, स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायझेशन। ठीक आहे ना, स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायझेशन। तर आज आपण भरपूर एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत। ओके, चला कंटिन्यू करा एक्झाम्पल्स। थर्ड एक्झाम्पल, नायट्रिक ऍसिड HNO3। तर याचा आपण लेविस डॉट स्ट्रक्चर देखील पाहिलेलं आहे। बघा, ते असं आलं होतं, N ऍसिड आहे म्हणल्यानंतर याच्यात OH असणार आहे, डबल बॉन्ड O, ठीक आहे ना, आणि एक कोऑर्डिनेट बॉन्ड। मी सांगितलं होतं इथं डबल बॉन्ड लिहिला की प्रॉब्लेम येतो नायट्रोजनच्या ऑक्टेटला। ठीक आहे ना, नायट्रोजनच्या ऑक्टेटला पण प्रॉब्लेम येतो, किंवा आणखी एक प्रॉब्लेम येऊ शकतो, नायट्रोजन कधीच 5 बॉन्ड तयार करत नाही, मॅक्झिमम तो किती 4 बॉन्ड तयार करतो, 3 कोव्हॅलंट, चौथा कोऑर्डिनेट। ठीक आहे ना, म्हणून हे स्ट्रक्चर। नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काढा। ठीक आहे, बघा H = सिग्मा बॉन्ड मोजा, सिग्मा बॉन्ड मोजा। ठीक आहे ना। बघा H म्हणजे काय असतं रे? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ लोन पेअर, सेंट्रल ॲटमच्या, सराउंडिंगच्या नाही। ठीक आहे, याचे सिग्मा मोज 1, या दोन्हीमध्ये 1 असेल, परत इथला एक सिग्मा, इथला दुसरा। कोऑर्डिनेट बॉन्डला काय घ्यायचं सांगितलं रे? बघ, मल्टिपल बॉन्ड मधला जो एरो असतो, म्हणजे तुला जर असं दिसलं किंवा असं दिसलं तर याला पाय म्हणायचं, याला काय म्हणायचं? पाय म्हणायचं। आणि सिंगल एरो दिसला की याला काय म्हणायचं? सिग्मा म्हणायचं। हा सिग्मा, हा दुसरा सिग्मा, या तिन्हीमध्ये एक सिग्मा, असे टोटल 3 सिग्मा झाले। इथं लोन पेअर तर नाहीये ना नायट्रोजनवर, कारण ऑक्टेट तर ऑलरेडी इथं सॅटिस्फाय झालंय। H = 3 + 0
हे प्लस 0 का बरं करतोय मी? हायब्रिड ऑर्बिटल काढण्याचा फॉर्म्युला सांगितलाय मी, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. लोन पेअर किती आहेत नायट्रोजनवर रे? 0. हे कोणाचं एच काढायलो आपण? हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन. 3 आलं. 3 आलं म्हणजे काय आलं हे? sp2. So in nitric acid, nitrogen undergoes sp2 hybridization. ठीक आहे ना? ओके, चला नायट्रस ऍसिड बघा, नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर. नायट्रोजन परत एकदा इथं OH असेल, ठीक आहे ना, एक O उरला तो डबल बॉन्डेड, असा डबल बॉन्डेड. ठीक आहे ना? टू कंप्लीट द ऑक्टेट इथं लोन पेअर. नायट्रोजनचा ऑक्टेट पण कंप्लीट झाला. दिस इज द करेक्ट लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ नायट्रस ऍसिड. ठीक आहे ना? चला बघा, हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन इक्वल टू बघा हायब्रिड ऑर्बिटल्स. नायट्रोजनचे काढा, तिथून हायब्रिडायझेशन कर. सिग्मा मोजरे नायट्रोजनचे 1 सिग्मा, या दोन्हीमध्ये 1 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर आहे त्याच्यावर 2 + 1 3. हायब्रिड ऑर्बिटल्स 3 आले म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? sp2. तर नायट्रिक ऍसिडमध्ये ॲज वेल ॲज नायट्रस ऍसिडमध्ये दोन्ही ठिकाणी नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काय मिळते आपल्याला? sp2. ठीक आहे, चला फटाफट नोट करा, फटाफट. चला पुढचे एक्झाम्पल्स. फॉस्फरसचे 3 ऍसिड्स लिहिलेत मी, हायपोफॉस्फरस, फॉस्फरस आणि फॉस्फोरिक. हे 12th ला तुम्हाला आहेत स्टडीला, पी ब्लॉक टॉपिक मध्ये. ठीक आहे, मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय बघा. P डबल बॉन्ड O OH HH. ठीक आहे ना? आता तुम्ही म्हणाल OH 2 लिहा की, नाही जमत. मी सांगितले तुम्हाला यापूर्वी पण, ऍसिडला एक कन्सेप्ट असतो बेसिसिटी. किती त्याच्यात OH आहेत त्याला म्हणायचं असतं त्याची बेसिसिटी. तर याची बेसिसिटी 1 आहे. याची बेसिसिटी 1 असल्यामुळे याच्यामध्ये एकच OH असेल. आपल्याला काय वाटतंय महत्वाचं नाहीये, बिलकुल नाही. याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर बघावं लागेल ना काय. तर याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर असंच आहे, एक बेसिसिटी असल्यामुळे एकच OH. ठीक आहे, बघा आता याचं स्ट्रक्चर. P डबल बॉन्ड O OH, याची बेसिसिटी 2 आहे म्हणजे याच्यात 2 OH असतात. बघा फॉर्म्युल्याला मॅच होतं का नाही? H3PO3 चेक करू शकता. H3PO3 बरोबर फिट होतं त्याच्यात. ठीक आहे ना? H3PO2. आता हे बघा फॉस्फोरिक ऍसिड, याची बेसिसिटी 3 आहे. बेसिसिटी म्हणजे OH, किती OH आहेत? याची 3 बेसिसिटी असल्यामुळे 3 OH आहे त्याच्यात, लाईक दिस. हा चला मोजा बरं. फॉस्फरसचे सिग्मा बॉन्ड मोजा रे, फॉस्फरसचे सिग्मा. ठीक आहे ना? हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस काढायचे तुम्हाला, सेंट्रल ॲटम. फॉस्फरसचे सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर. बघ रे, या फॉस्फरसचे सिग्मा 1 2 3, या डबल बॉन्ड मध्ये 1 सिग्मा, चौथा 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर 4. काईल हायब्रिडायझेशन sp3. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स मोजा तुम्ही. ठीक आहे ना? इथं लोन पेअर तर काही नाही दिसत नाहीये फॉस्फरसकडे. आणि हे एक्सपांडेड ऑक्टेटची एक्झाम्पल्स आहेत परत. ठीक आहे, बघा हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस काढायचं तुम्हाला परत एकदा. सिग्मा मोजरे 1 2 3, इथे एक चौथा 4 प्लस हे 0 काय लिहायलो रे मी पुढे प्लस करून? लोन पेअर्स. वी आर इंटरेस्टेड इन सिग्मा बॉन्ड्स ॲज वेल ॲज लोन पेअर. ठीक आहे ना? लोन पेअर 0 येत आहेत, फॉस्फरसवर काही लोन पेअर दिसत नाहीये मला. ठीक आहे ना? सो इट विल बी 4. सो इट इज अगेन sp3. ठीक आहे ना? हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस इन दिस केस. ओके, बघा सिग्मा मोजा 1 2 3, या दोन्हीपैकी एक 4 4 प्लस 0 अगेन लोन पेअर नाहीये, वन्स अगेन sp3. तर या सगळ्या ऍसिडमध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवून टाका आता, फॉस्फरसच्या कोणत्याही ऍसिडमध्ये, या 3च नाही आणखी बरेच आहेत, फॉस्फरसच्या कोणत्याही ऍसिडमध्ये त्याचं हायब्रिडायझेशन sp3च असतं. फिक्स आहे. हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस इन ऑल ऑफ इट्स ऍसिड इज sp3. काय? sp3. नोट करा. फॉस्फरसचे ऑक्साइड्स आहेत P4O6 आणि P4O10. ठीक आहे, बघा यांचे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो. हा फॉस्फरस, ऑक्सिजन, परत फॉस्फरस, परत ऑक्सिजन, परत फॉस्फरस, परत ऑक्सिजन, परत फॉस्फरस, परत ऑक्सिजन.
बघा 4p झाले का नाही, 1 2 3 4, 4p आहेत, 6 ऑक्सिजन आहेत. बघा आता 1 2 3 4च झालेत. ठीक आहे, आता आणखी 2 असे. लाईक दिस इज द स्ट्रक्चर ऑफ P4O6. ठीक आहे, आता फॉस्फरसचं ऑक्टेट मला इनकम्प्लीट दिसतंय. बघा कुठल्याही फॉस्फरसच्या सराउंडिंगचे बॉन्ड मोजरे, 1 2 3 6च इलेक्ट्रॉन आहेत ना, मान्य आहे. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळं लोन पेअर असेल. प्रत्येक फॉस्फरसवर लोन पेअर असेल. ऑक्सिजनवर पण असेलच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना, ऑक्सिजनवर पण दाखवा, नो प्रॉब्लेम, ऑक्टेट कम्प्लिशनसाठी. ठीक आहे, लाईक दिस. प्रत्येक ऑक्सिजनवर 2 2 लोन पेअर, कारण प्रत्येक ऑक्सिजननं 2च बॉन्ड तयार केलेत. त्याचं पण ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 2 2 लोन पेअर झालं. चला सांगा आता मला फॉस्फरसचं हायब्रिडायझेशन. ठीक आहे, बघा फॉस्फरसनं तयार केले, कुठला तरी एक घेऊ आपण, कारण सगळे आयडेंटिकलच आहेत. या फॉस्फरसचे सिग्मा मोजरे, 1 2 3. ठीक आहे ना, हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस, 3 सिग्मा बॉन्ड प्लस 1 लोन पेअर. 3 सिग्मा आणि 1 लोन पेअर आहे ना, किती यायलं रे? 4 यायलं. sp3 काय येईल? sp3. रिझल्ट इज sp3. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही ऑक्सिजनचं पण हायब्रिडायझेशन काढू शकता, बिकॉज आय कॅन कॉल ऑक्सिजन ॲज सेंट्रल ॲटम विथ रिस्पेक्ट टू दिस 2 फॉस्फरस. बघा ना, ऑक्सिजन या 2 फॉस्फरसच्या रिस्पेक्टमध्ये सेंटरला आला ना. ठीक आहे ना, चला ते पण काढू आपण. हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, चला मोज. तुम्हाला सांगितलंय मी, जेव्हा जेव्हा ऑक्सिजन 2 सिग्मा तयार करतो, 2 लोन पेअर असतात त्याच्याकडे, शुअरली sp3 असतो. बघ रे, या ऑक्सिजनचे 2 सिग्मा आहेत, 2 लोन पेअर आहेत, sp3. ठीक आहे, कालच्या डिस्कशनमध्ये पहिली केस फिट होते, sp3 हायब्रिडायझेशन. P4O10 बघा, P4O10 याचं पण स्ट्रक्चर सिमिलरच आहे, थोडासा बदल आहे. POP आणि POP. ठीक आहे, हे POP आणि हे POP. ठीक आहे, आता बघा हे P4O6 झाला इथपर्यंत. ठीक आहे ना, आणखी किती ऑक्सिजन उरले रे? आपल्याकडे 10 आहेत ना. बघा या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 6 ऑक्सिजन दिसतील, आणखी 4 उरले. प्रत्येक फॉस्फरसच्या बाजूला डबल बॉन्ड ओ काढा. P डबल बॉन्ड ओ, P डबल बॉन्ड ओ, P डबल बॉन्ड ओ. सो दिस विल बी P4O10. हे काय झालं रे? P4O10 झालं. ठीक आहे, आता इथं फॉस्फरस कडे लोन पेअर नसेल. ठीक आहे ना, इथं ऑक्सिजन कडे लोन पेअर असेल. मी एका ऑक्सिजनला दाखवलंय, पण हे असं सगळ्याच ऑक्सिजनला असेल. हा, इच ऑक्सिजन 2 2 लोन पेअर असेल प्रत्येक ऑक्सिजनकडे. चला अगोदर हायब्रिडायझेशन काढू फॉस्फरसचं. हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस. चला बघा, सिग्मा मोजरे, 1 सिग्मा, दुसरा सिग्मा, तिसरा सिग्मा, आणि या डबल बॉन्ड मध्ये एक चौथा सिग्मा. 4 सिग्मा, 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर, 4 आलं परत. काय येईल आन्सर? sp3. काय येईल? sp3. सो हायब्रिडायझेशन ऑफ फॉस्फरस इज sp3 हियर. ऑक्सिजनचं काढायचं झालं, आता या साईडच्या ऑक्सिजनचं काढता येत नाही. हे टर्मिनल ऑक्सिजन आहेत. तुम्ही कुठल्या ऑक्सिजनचं काढू शकता? याचं काढू शकता, सेंट्रल आहे ना हे, या 2 फॉस्फरसच्या कंपॅरिझन मध्ये. याचं काढू शकता, याचं काढू शकता आणि याचं काढू शकता. ठीक आहे, चला सांगा बरं काय येईल. या ऑक्सिजननं 2 सिग्मा तयार केले, पहिला आणि दुसरा, आणि परत 2 लोन पेअर. 2 सिग्मा 2 लोन पेअर तयार असणारा ऑक्सिजन sp3 हायब्रिडायझड असतो. ठीक आहे, चला नोट करून घ्या. चला पुढचे एक्झाम्पल्स. नायट्रोजनचे ऑक्साईड आहेत N2O4 आणि N2O5. हे लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. बघा N डबल बॉन्ड O यांचे स्ट्रक्चर तिथं पाहिलेत आपण. हा, कोऑर्डिनेट बॉन्ड O, डबल बॉन्ड O, कोऑर्डिनेट बॉन्ड O. नायट्रोजन कॅन फॉर्म मॅक्झिमम ऑफ 4 बॉन्ड्स त्या बेसिसवर. ठीक आहे, चला नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काढायचंय. नायट्रोजन बघ रे, हा नायट्रोजन,
हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन. बोथ द नायट्रोजन्स आर आयडेंटिकल. ठीक आहे ना. याचे सिग्मा मोजरे, या दोन्हीमध्ये एक सिग्मा दुसरा सिग्मा. हा घ्या, काय घ्यायचा सांगा बरं. हा कोऑर्डिनेट बॉन्ड सिग्मा और पाय. मी म्हणलं तुला एकटा एरो दिसला की तो सिग्मा घ्यायचा. डबल बॉन्ड मधला एरो पाय, ट्रिपल बॉन्ड मधला एरो देखील पाय, म्हणजे हा पण सिग्मा असेल. एक सिग्मा दुसरा सिग्मा आणि या दोन्हीमध्ये एक सिग्मा, असे टोटल 3 सिग्मा. नायट्रोजन कडे इथं काही लोन पेअर मला दिसत नाहीये. 3 आलं sp2. काय येईल sp2. ठीक आहे. N2O5 बघा, N2O5 स्ट्रक्चर हे असं सांगितलं होतं मी, NON. सरळ काढलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड O, कोऑर्डिनेट बॉन्ड O. ठीक आहे. चला, हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन. चला बघा, नायट्रोजनचे सिग्मा मोजरे. एक सिग्मा दुसरा सिग्मा तिसरा सिग्मा, 3 सिग्मा 0 लोन पेअर sp2. हां, तुम्ही या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काढू शकता, कारण हा ऑक्सिजन आता या दोघांच्या रिस्पेक्टमध्ये सेंटरला आलाय. काय येईल सांग बरं. हा येईल sp3. का बरं sp3 येईल? कारण यानं 2 सिग्मा तयार केलेत आणि 2 लोन पेअर. काल सांगितलं मी ऑक्सिजनच्या हायब्रिडायझेशनच्या 2 केस. 2 सिग्मा 2 लोन पेअर असणारा ऑक्सिजन sp3, 2 सिग्मा 1 लोन पेअर असणारा sp2. ऑक्सिजन कधीच sp नसतो, तो एकतर sp3 असेल किंवा sp2 असेल. ठीक आहे, नोट करा. पुढचं बघा, डायबोरेन. डायबोरेन B2H6. B2H6 बघा, याचं स्ट्रक्चर असं असतं. बोरॉन, हायड्रोजन, हायड्रोजन, बोरॉन, हायड्रोजन, हायड्रोजन. H6 आहे सॉरी आपल्याकडे, म्हणजे इकडे परत 2 हायड्रोजन्स असे. ठीक आहे, हे 2 हायड्रोजन. हा डायबोरिन. या स्ट्रक्चरकडे पाहूनच आपल्याला कसतरी झालं पाहिजे. तुम्हाला काहीच कसं होत नाही, मला खरंच नवल वाटतं. काही वाटतं का नाही ह्या स्ट्रक्चरकडे बघून? हे बघ रे, हा हायड्रोजन बघ, याने किती बॉन्ड तयार केले? 1 आणि 2. हायड्रोजनकडे तर एकच इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनची व्हॅलन्सीच एक असते. आम्ही हेच स्टडी केलंय आतापर्यंत. इथं मला वेगळंच दिसतंय, हायड्रोजन फॉर्मिंग 2 बॉन्ड्स. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट लिमिटेशन इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये असणारं सगळ्यात मोठं लिमिटेशन म्हणायला हरकत नाही. ऐका रे, ऐका, व्यवस्थित ऐका. इथं हे जे बॉन्ड आहेत ना, या बॉन्डला एक नाव देण्यात आलेलं आहे, बनाना बॉन्ड. काय म्हणायचं याला? बनाना बॉन्ड. बनाना बॉन्ड. ठीक आहे, किंवा हाफ इलेक्ट्रॉन बॉन्ड्स. इलेक्ट्रॉन अर्धाहून बॉन्ड तयार करतो. ते काय असते? अर्धा इलेक्ट्रॉन कसं तुकडे कसे होणार? पर्याय नाही, मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. का? एवढं एकच आहे, दुसरीकडे नाही होत. दुसरीकडे अशी इलेक्ट्रॉन अर्धे अर्धे होत नसतात. एवढं एकच बिग 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 एक्सेप्शनल केस आहे. हा कन्सेप्ट दुसरीकडे लागू होत नाही. ठीक आहे ना. होतं काय सांगतो तुम्हाला. हायड्रोजनकडे मला सांगा किती व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन असतात? सांगा रे, हायड्रोजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतो? 1 असतो. तर हायड्रोजन बघा, हायड्रोजनचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन मी रेड पेन न दाखवतो. हा हायड्रोजन कन्सिडर करा. तर हा हायड्रोजन काय करतो? इकडे अर्धा देतो आणि इकडे अर्धा देतो. झाला ना त्याचा 1 इलेक्ट्रॉन, संपला. ठीक आहे. बोरॉनकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात? 3 असतात ना. तर त्याचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघा. एक, हे तर साधा बॉन्ड आहे, आपल्याला जसं पाहिजे तसंच आहे. इथं 1 इलेक्ट्रॉन गेला त्याचा, इथं दुसरा इलेक्ट्रॉन गेला. मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवतोय बोरॉनच्या. पहिला इकडं, दुसरा इकडं. बोरॉनकडे टोटल 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. बोरॉन पण काय करतो? इथं त्याचा अर्धा देतो आणि इथं अर्धा देतो. ठीक आहे ना. सिमिलरली हा हायड्रोजन इथं अर्धा, इथं अर्धा. सिमिलरली हा बोरॉन इथं अर्धा, इथं अर्धा आणि इकडे 1-1, हाफ हाफ. ठीक आहे. आणि इथं पहिला, इथं दुसरा, असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. किंवा हे नंबर 2 वाटल तुम्हाला, 2 इलेक्ट्रॉन वाटल, म्हणून मी काय करतो, नंबर असंच लिहितो 1-1. हे इलेक्ट्रॉनचे नंबर धरा. बघ रे, आता बोरॉनचे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 असतात. दिसतात का नाही बघ तुला. हा बोरॉन बघ, याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथं 1 आहे, इथं दुसरा आहे, हाफ हाफ, झाले ना 3. हा बोरॉन बघ, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3, 1 1 2 3. हायड्रोजनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकच असतो, हाफ हाफ. 1 झाला.
हाफ हाफ एक झाला. तुम्ही म्हणाल या हायड्रोजनचं काय, हे सिंपल हायड्रोजन आहेत. ठीक आहे ना, हा बॉन्ड साधा बॉन्ड आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं, इथं काही एक्सेप्शनल गोष्ट नाही. हायड्रोजनकडे एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो, तो एक इथं देतो. हायड्रोजनकडे एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो, तो इथं वापरतो. या हायड्रोजनकडे एक असतो, तो इथं वापरतो. या हायड्रोजनकडे एक असतो, तो इथं वापरतो. हे कडेचे हायड्रोजन काही नाही, आपल्याला जसं पाहिजे तसंच आहे. हे दोन जे हायड्रोजन आहेत ना मधले, हे थोडेसे बदमाश आहेत. हे काय करतायत, इलेक्ट्रॉन अर्ध अर्ध करतायत. कसं अर्ध अर्ध इलेक्ट्रॉन कसं, ठीक आहे ना. मी सुरुवातीलाच म्हणलं दिस इज वन ऑफ द बिगेस्ट लिमिटेशन इन केमिस्ट्री. ठीक आहे ना. या बॉन्डला खरं तर असं एक्सप्लेन केलेलं आहे, एका सायंटिस्टनं असं याला एक्सप्लेन केलं. त्याचं म्हणणं काय आलं बघा, हे असं, हा सेंट्रल हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा बोरॉन, हे हायड्रोजन, हे हायड्रोजन. ठीक आहे. आता हे जे दोन हायड्रोजन आहेत ना बघा, हे खूप मजेशीर आहेत. हे काय करतात, फॉर ए इन्स्टंट ऑफ टाइम, काही वेळासाठी हा हायड्रोजन काय करेल, याच्याबरोबर अटॅच होईल. काही वेळासाठी हा हायड्रोजन याच्याबरोबर अटॅच होईल. फॉर सम टाइम, आफ्टर सम टाइम हे असं होईल. हे याच्याकडे जाईल आणि हे याच्याकडे जाईल, आदला बदली. आफ्टर सम टाइम परत हे असं, आफ्टर सम टाइम परत हे असं. म्हणजे हा हायड्रोजन या दोन्ही बोरॉनला, हा आणि हा हायड्रोजन मिळून या दोन्ही बोरॉनला घुमवतात. थोड्या वेळासाठी याच्याबरोबर बॉन्ड, थोड्या वेळासाठी नंतर याच्याबरोबर बॉन्ड. याचं इथंच आहे, थोड्या वेळासाठी याच्याबरोबर बॉन्ड, थोड्या वेळासाठी याच्याबरोबर बॉन्ड. म्हणून असं अज्युम करण्यात आलेलं आहे की हा हायड्रोजन थोड्या वेळासाठी याच्याबरोबर बॉन्ड तयार करतोय म्हणून इकडे अर्धा इलेक्ट्रॉन गेला असं समजा, थोड्या वेळासाठी इकडं म्हणून इकडे अर्धा इलेक्ट्रॉन. हे ऍक्च्युअल असं आहे. ठीक आहे ना. हे दोन हायड्रोजनना ऑसिलेट होतात म्हणा, हे बॉन्ड ऑसिलेटिंग बॉन्ड आहेत. फॉर ए पर्टिक्युलर इन्स्टंट हा हायड्रोजन काय करेल, इकडे अटॅचमेंट करेल, हा हायड्रोजन इकडं करेल. थोड्या वेळानंतर आदला बदली होईल, हा हायड्रोजन याच्याकडे येईल, हा त्याच्याकडे जाईल, लाईक दॅट. हे असं चालू राहतं. ठीक आहे ना. इथून हा डायबोरेन नावाचा कंपाऊंड तयार झालेला आहे. हे जे बॉन्ड असतात ना मध्ये, याला बनाना बॉन्ड म्हणतात. का बरं, हे असं थोडंसं हे असं स्ट्रक्चर याचं तयार होतंय म्हणून. ठीक आहे ना. कारण हा हायड्रोजन सेंट्रल म्हणू शकतो या बोरॉनच्या फॉर्ममध्ये. या बोरॉनला पण त्याची गरज आहे, याला पण गरज आहे. इकडे एक बोरॉन आहे, इकडे एक बोरॉन आहे, ते दोन बोरॉन मिळून या हायड्रोजनला ओढतायत म्हणून हा तयार झालेला बनाना बॉन्ड. याला बनाना बॉन्ड म्हणायचं. तर किती बनाना बॉन्ड आहेत रे याच्यात, हा एक आणि हा दुसरा, असे दोन बनाना बॉन्ड आहेत. ठीक आहे का. मी सुरुवातीलाच बोललो की हे बिगेस्ट लिमिटेशन आहे. आता मला तुम्ही डाऊट विचारू नका इलेक्ट्रॉन अर्धा कसा म्हणून, पर्याय नाही, त्याशिवाय याच्यातली बॉन्डिंग एक्सप्लेन केली जाऊ शकत नाही. ऍक्च्युअल काय असतं ते तर मी सांगितलं ना तुम्हाला. असं असतं, काही वेळासाठी हे इकडं असतं, काही वेळासाठी हे इकडं. आफ्टर सम टाइम परत अल्टरनेट होईल, हे इकडं आणि हे इकडं. म्हणजे अर्थ असं निघतो की हा हायड्रोजन दोन्ही बोरॉनला बॉन्डेड आहे, हा पण दोन्हीला बॉन्डेड आहे. मग कसं ते शक्य आहे, तर म्हणण्यात आलं की बाबा इकडे अर्धा इलेक्ट्रॉन दिला आणि इकडे अर्धा दिला. ठीक आहे का. याला आणखी एक नाव आहे या बॉन्डला, बनाना बॉन्ड तर आहेच, 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. काय म्हणतात म्हणतोय मी, 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. का बरं असं म्हणलं जात असेल बघा. एक मोजा फक्त, एक बोरॉन, हा दुसरा हायड्रोजन, तिसरा बोरॉन, हे 3 ॲटम कन्सिडर करा. 3 ॲटम मध्ये मिळून किती इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली बघरे, अर्धा 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 अर्धा. बघा परत एकदा, बोरॉन हायड्रोजन बोरॉन, 1 2 3, 3 ॲटम्स मध्ये किती इलेक्ट्रॉनची शेअरिंग व्हायली, हाफ 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 2 इलेक्ट्रॉनची. म्हणून या बॉन्डला कुठून, इथून ते या बोरॉन पर्यंत हा बनाना बॉन्ड, या बनाना बॉन्डला काय म्हणलेलं आहे, 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. तसा सिमिलर 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. तर असे टोटल 2 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड डायबोरेन मध्ये असतात. हे कडेचे बॉन्ड आपल्याला पाहिजे तसेच आहेत, यांच्यात विशेष काही नाही. ठीक आहे ना. हे जसं पाहिजे तसं आहे. विशेष या 2 बॉन्ड्स आहे. इथं मध्ये अडचण आहे. हे कडेचे जे बॉन्ड आहेत ते सिंपल बॉन्ड्स आहेत, दे आर नॉट बनाना बॉन्ड्स. 2 बनाना बॉन्ड आहेत, हे वेगळे बॉन्ड्स आहेत. ठीक आहे. ओके, चला येतो आपल्या ऍक्च्युअल डिस्कशनकडे. आपलं ऍक्च्युअल डिस्कशन आहे की बाबा बोरॉनचं हायब्रिडायझेशन कसं काढू. ठीक आहे, सिंपल आहे. तुम्ही काय करायचे, सिग्मा बॉन्ड मोजायचे. मोजा बरं, सिग्मा बॉन्ड मोजा.
ठीक आहे. सिग्मा बॉन्ड्स फॉर्म्ड बाय बोरॉन. बोरॉन तयार केलेले सिग्मा बॉन्ड्स. चल मोज रे. हां बघ 1 2 3 आणि 4. आता ते भले थोड्या वेळासाठी का बॉन्ड असणार पण त्याला बॉन्ड धरायचंय. हां ठीक आहे. 1 2 3 4 4 बॉन्ड तयार झाले. बोरॉन कडे लोन पेअर वगैरे तर काही नसेल. ठीक आहे ना, कारण बोरॉन कडे तर 3च व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. 3 आले ना बॉन्डिंग मध्ये, कुठली लोन पेअर नो. ठीक आहे. 4 + 0 4 आलं sp3. ओके. सो बोरॉन इन डायबोरेन अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, नोट करा. पुढचं एक्झाम्पल बघा. बोरिक ऍसिड H3BO3. ठीक आहे. तर याचं स्ट्रक्चर असं असतं. बोरॉन OH OH आणि OH. ठीक आहे, सिंपल आहे. ठीक आहे. चला सांगा रे, हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन काढायचं तुम्हाला. किती सिग्मा तयार केले रे यानं? 1 2 3. बोरॉनचा ऑक्टेट तर इनकम्प्लीटच राहणार आहे. पाहिले आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल मध्ये हे एक लिमिटेशन होतं. बोरॉनचे कंपाऊंड हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. ऑक्टेट रूल सॅटिस्फाय होत नाही. ठीक आहे ना. किती व्हायले? 1 2 3. लोन पेअर नाही म्हणजे काय येतं? sp2. चला सांगा परत. हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे ना. आता हा ऑक्सिजन पण सेंट्रल झाला ना विथ रिस्पेक्ट टू बोरॉन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन पण सेंट्रल झाला विथ रिस्पेक्ट टू बोरॉन अँड हायड्रोजन. इथं ऑक्टेट कंप्लिशन साठी लोन पेअर असणार आहे. ठीक आहे ना. या तिन्ही ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे. 2 लोन पेअर. ठीक आहे का. चला बोला याचे सिग्मा मोज रे. इकडे एक सिग्मा, हा दुसरा सिग्मा. 2 सिग्मा 2 लोन पेअर. 2 सिग्मा 2 लोन पेअर असणारा ऑक्सिजन sp3 असतो. मान्य? sp3 असतो. ओके. चला पुढे 14th एक्झाम्पल. P4. ठीक आहे ना. P4 बघा याचं स्ट्रक्चर असं आहे. हे कशासारखं दिसते बघा बरं. पतंग, कटी पतंग, काइट स्ट्रक्चर, काइट सारखं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे ना. फॉस्फरस कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टोटल असतात 5. त्यापैकी एक इलेक्ट्रॉन इथं आला समजा, इथं दुसरा, इथं तिसरा, 5 असतात ना. एक लोन पेअर सगळ्या फॉस्फरसवर असते. ठीक आहे ना. 1 लोन पेअर ऑन ईच फॉस्फरस. प्रत्येक फॉस्फरसवर लोन पेअर. ठीक आहे का. आता बघा हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ फॉस्फरस इक्वल टू हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ फॉस्फरस काढा. सिग्मा मोजा. कुठलाही फॉस्फरस घ्या, सगळे आयडेंटिकल आहेत. 1 2 3. 3 सिग्मा, एक लोन पेअर. 3 + 1 किती आलं? 4 आलं म्हणून हे sp3. काय आलं रे? sp3. ठीक आहे का. sp3 नोट करा. चला पुढचं एक्झाम्पल बघा. S8. ठीक आहे. S8चं स्ट्रक्चर बघा कसं असतं. ठीक आहे. बघा या प्रत्येक ठिकाणी एक सल्फर ॲझ्युम करा. ॲट ऑल दीज पॉइंट्स 1 2 3 4 5 6. ठीक आहे ना. 7 आणि 8. ठीक आहे ना. असे 8 सल्फर. सगळे सल्फर आयडेंटिकल आहेत. ओके. कुठला तरी एक सल्फर मी ॲझ्युम करतो. समजा इथं हा सल्फर ॲझ्युम करा. ठीक आहे. हा सल्फर कन्सिडर करा. याचा हायब्रिडायझेशन आपण काढू. ठीक आहे का. हां. सल्फरकडे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात 6. ठीक आहे ना. तर सल्फरनं केलं काय बघा. इकडे एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला म्हणजे इकडे त्याचा एक इलेक्ट्रॉन आला. इकडे एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला म्हणजे इकडे त्याचा दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड आला. म्हणजे इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन त्यानं शेअरिंगसाठी दिला. त्याच्याकडे आणखी 4 इलेक्ट्रॉन राहिले ना. सो कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट. प्रत्येक सल्फरकडे लोन पेअर असेल. मी फक्त एक दाखवल्या पण ह्या प्रत्येक पॉइंटला सल्फर ॲटम असेल. ठीक आहे का. बघा आता हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर.
2 सिग्मा, बघा ना, एक सिग्मा दुसरा सिग्मा प्लस 2 लोन पेअर, 2 सिग्मा 2 लोन पेअर, किती आलं रे आन्सर? 4 आलं. किती आलं? 4 आलं. म्हणजे sp3. काय? sp3. हे स्ट्रक्चर पहा, हे स्ट्रक्चर कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काही वाटतंय का नाही? ठीक आहे, याला क्राउन शेप म्हणता येतं ना रे, क्राउन. क्राउन क्राउन स्ट्रक्चर, क्राउन स्ट्रक्चर. क्राउन तर कळते का? मुकुट असतो ना राजाचा, राणीचा, दोघांचा पण, ते क्राउन. क्राउन सारखं दिसतंय ना. एसेटचं स्ट्रक्चर क्राउन स्ट्रक्चर मानलं जातं. ठीक आहे ना. सो इन एसेट एक सल्फर मी दाखवलाय मध्ये आता, हा समजण्यासाठी. ठीक आहे ना. पण या प्रत्येक पॉइंटला सल्फर असेल. हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर इज sp3. ओके, चला पुढे. बोरॅझिन, बोरॅझिन B3N3H6, B3N3H6. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर काढतो बघा. B3N3H6 हा बोरॉन, हा नायट्रोजन, हा परत बोरॉन, परत नायट्रोजन, हा परत इकडं नायट्रोजन, परत बोरॉन आणि हा नायट्रोजन. बघा टोटल आपल्याकडे बोरॉन 3. बोरॉन किती रे? 3. नायट्रोजन पण 3. आता माझ्याकडे राहिले 6 हायड्रोजन, ते मला दाखवायचे. ठीक आहे, बघा. हा एक हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, 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 हायड्रोजन. मान्य? आता बघा याच्यात डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. पण तो डबल बॉन्ड नसतो, त्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. ठीक आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ B3N3H6, B3N3H6. ठीक आहे, पाहूत आपण बोरॉन अगोदर. ठीक आहे ना, हायब्रिडायझेशन ऑफ बोरॉन. बोरॉननं तयार केलेले सिग्मा बॉन्ड मोजा. ठीक आहे ना, बघ रे, हा पहिला सिग्मा, हा दुसरा सिग्मा. आता डबल बॉन्ड मध्ये एरो दिसायला ना मला. ठीक आहे ना, हा पाय असेल. मल्टिपल बॉन्ड मध्ये एरो दिसला की तो पाय बॉन्ड असतो. ठीक आहे, बघ रे, पहिला सिग्मा दुसरा सिग्मा. आता हा जर पाय धरला तर हा सिग्मा असेल ना. डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय. ठीक आहे, एक सिग्मा दुसरा सिग्मा, इकडे एक तिसरा सिग्मा. 3 सिग्मा. बोरॉनकडे कधीच लोन पेअर नसते. sp2, sp2 आलं बोरॉनचं. हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन बघा, नायट्रोजन. नायट्रोजनचे सिग्मा मोजरे. एक सिग्मा दुसरा सिग्मा, या डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा असेल. असे टोटल 3 सिग्मा. लोन पेअर नाही त्याच्याकडे. का नाही त्याचा विचार करू आपण. बघ रे, नायट्रोजन मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करतो? 4 ना. त्यामध्ये 3 कोव्हॅलंट असतात, तर 4था कोऑर्डिनेट असतो. कुठलाही नायट्रोजन घे, कुठलाही नायट्रोजन बघ तू, त्यानं 3 सिग्मा आणि एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला. 3 कोव्हॅलंट आणि 4था कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला. बघ 1 2 3 हा कोऑर्डिनेट आला. कुठलाही सिग्मा घ्या तुम्ही. आणि नायट्रोजनचे मॅक्झिमम बॉन्ड 4 असतात. ॲज दिस बॉन्ड इज कोऑर्डिनेट बॉन्ड, नायट्रोजनचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन संपले ना, म्हणून इथं काही लोन पेअर वगैरे राहणार नाही. ती लोन पेअर तर कोऑर्डिनेट बॉन्डिंगसाठी तो देतो ना. आणि आपण पाहिलंय की बोरॉन मध्ये ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. नायट्रोजनकडे लोन पेअर. आठवा थोडंसं आठवा. मी एक असं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय कोऑर्डिनेट बॉन्ड टीच करत असताना. H3N आणि BF3 मी असा कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवला होता. इथं कोऑर्डिनेट बॉन्ड का तयार होतो? कारण नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहेत. इथं तसंच आहे एक्झॅक्टली. नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, बोरॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. म्हणून बघा प्रत्येक कोऑर्डिनेट बॉन्डचं डायरेक्शन कसं दिसतंय तुम्हाला. नायट्रोजन टू बोरॉन, नायट्रोजन टू बोरॉन. आलं का लक्षात? लक्षात आलं का? नायट्रोजन टू बोरॉन. दोघांचं हायब्रिडायझेशन काय ते sp2. आणखी एक महत्वाची गोष्ट, या स्ट्रक्चरकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे बघा, त्याशिवाय काहीच नाही. ठीक आहे ना, काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला. काय वाटतंय? अरे हे स्ट्रक्चर बेन्झीन सारखं दिसतंय का नाही? फरक फक्त एक आहे, तिथं सगळेच्या सगळे कार्बन असतात, इथं बोरॉन आणि नायट्रोजन आहेत. बेन्झीन मध्ये पण अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असतात. इथं पण बघा रे अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहेत का नाही? आणि सराउंडिंगला 6 हायड्रोजन आहेत. तिथं कार्बनच्या इथं पण 6 हायड्रोजन आहेत. That's why as this structure is similar to benzene, this compound is called as inorganic benzene.
याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक बेन्झीन म्हणतात. फक्त स्ट्रक्चर सेम आहे म्हणून नाही, बऱ्याच केमिकल प्रॉपर्टीज, बऱ्याच केमिकल रिॲक्शन हा कंपाऊंड सिमिलर टू बेन्झीन देतो, बऱ्याच. म्हणून याला काय म्हणलं जातं? इनऑर्गॅनिक बेन्झीन. बोरॅझिन या कंपाऊंडची डिटेल स्टडी तुम्ही करणार आहात. ग्रुप 13 एलिमेंट्स पी ब्लॉक 11वीच्या सिलेबसचा भाग आहे. ग्रुप 13 आणि 14 एलिमेंट्स असा एक टॉपिक आहे, त्याच्यात बोरॅझिन नावाचा कंपाऊंड तुम्हाला स्टडी करायचा आहे डिटेलमध्ये. ठीक आहे का? एक थोडक्यात मी इंट्रो सांगितले तुम्हाला की बेन्झीनला मॅच करतोय म्हणून याला काय म्हणतात? इनऑर्गॅनिक बेन्झीन. बोरॉन ॲज वेल ॲज नायट्रोजन बोथ अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन. चला पुढचे एक्झाम्पल्स. परत तोच बेस आपला. स्ट्रक्चर डिसाइड्स हायब्रिडायझेशन. डायमंड हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, कार्बनचा कंपाऊंड आहे. जायंट सॉलिड म्हणतात डायमंडला, पण डायमंड मध्ये खूप स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग झालेली असते. प्रत्येक कार्बन त्याच्या सराउंडिंगच्या 4 कार्बनला टेट्राहेड्रली अरेंज्ड असतो, लाईक दिस. म्हणजे प्रत्येक कार्बन शेजारच्या 4 कार्बनला टेट्राहेड्रली अटॅच्ड असतो. आता हा पण कार्बन आणखी 4 कार्बनला, म्हणजे एक तर हा झालाच, दुसरा, तिसरा, चौथा, हा परत असं इकडं, हे असं चालतच राहतं. ठीक आहे ना? हे असं डायमंडचं स्ट्रक्चर असं आहे. इच कार्बन इज टेट्राहेड्रली अटॅच्ड विथ नेबरिंग कार्बन्स. म्हणून प्रत्येक कार्बनचे जर तुम्ही सिग्मा मोजण्याचा प्रयत्न केला, 1 2 3 4 4 सिग्मा निघतात. इच कार्बन फॉर्म 4 सिग्मा बॉन्ड. इच कार्बन फॉर्म 4 सिग्मा बॉन्ड, 4 सिग्मा, देअरफॉर sp3 हायब्रिडाइज्ड. म्हणून हायब्रिडायझेशन काय येते? sp3. कार्बनकडे तर लोन पेअर असण्याचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे ना? तर डायमंड मधला जो कार्बन असतो तो sp3 हायब्रिडाइज्ड असतो. ठीक आहे? डायमंडचं तुम्हाला एकदम ॲक्युरेट स्ट्रक्चर हे पण स्टडीला आहे तुम्हाला डिटेलमध्ये. ग्रुप 14 एलिमेंट कार्बन फॅमिलीची स्टडी आहे पी ब्लॉकमध्ये, तिथे हे स्ट्रक्चर स्टडी करायचे आहेत. सध्याला पाहायचंच झालं तर गुगलवर तुम्ही टाका स्ट्रक्चर ऑफ डायमंड, तुम्हाला 3D स्ट्रक्चर मिळून जाईल. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये पाहायचं व्यवस्थित की बाबा प्रत्येक कार्बनचे 4 कोव्हॅलंट बॉन्ड मी जसं म्हणलं ना तसं तुम्हाला दिसतील. ठीक आहे का? सो हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन डायमंड इज sp3. ठीक आहे? चला पुढे. ग्राफाइट. ठीक आहे? ग्राफाइटचं जे स्ट्रक्चर असतं ते लेअर स्ट्रक्चर म्हणलं जातं. काय म्हणायचं त्याला? लेअर स्ट्रक्चर. हेक्झॅगोनल रिंग्ज असतात. या ग्राफाइटमध्ये काय होतं? प्रत्येक कार्बन फॉर्म 3 सिग्मा बॉन्ड्स. किती सिग्मा बॉन्ड? 3 सिग्मा. आता कार्बनकडे तर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, तो तर 3च बॉन्ड तयार करायला. मला सांगा मग कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स रिमेन राहतील? एक इलेक्ट्रॉन अनयुज्ड असेल. each carbon possesses 1 unused electron. ठीक आहे ना? अनहायब्रिडाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणलं तरी चालेल. ठीक आहे का? ते पाय बॉन्डिंग मध्ये वापरलं जातं, प्रत्येक कार्बन फक्त 3च सिग्मा बॉन्ड तयार करतो, म्हणून sp2. याचं पण स्ट्रक्चर तुम्ही पाहणार आहात. ठीक आहे ना? सांगितलंय तुम्हाला, गुगलवर टाकायचं स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट, तुम्हाला दिसून जाईल, काही विशेष नाही. फुलेरिन. ठीक आहे? फुलेरिन म्हणजे फुटबॉल सारखं स्ट्रक्चर असतं. फुलेरिन कार्बनचे 3 क्रिस्टलाइन ॲलॅट्रॉप्स आहेत. क्रिस्टलाइन म्हणजे, ठीक आहे बघा लिहितोय मी आता, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस असे 2 वर्ड्स असतात. अमॉर्फस, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. अलोट्रोप्स म्हणजे फॉर्म्स. अमॉर्फस अलोट्रोप्स. आपण कार्बनचं सांगतोय फक्त. कार्बनच्या बाबतीत बोलतो मी. कार्बनचे क्रिस्टलाइन अलोट्रोप्स कुठले आहेत? डायमंड आहे, ग्राफाइट आहे, फुलेरिन आहे. ठीक आहे ना? अमॉर्फस अलोट्रोप. क्रिस्टलाइनचा अर्थ असतो डेफिनाइट स्ट्रक्चर असणारा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव्हिंग डेफिनाइट स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं क्रिस्टलाइन. आणि ज्याचं स्ट्रक्चर डेफिनाइट नसतं ना त्याला म्हणायचं असतं अमॉर्फस. ज्याचं साध्या भाषेत ज्याचं स्ट्रक्चर सांगता येतं क्रिस्टलाइन, ज्याच्या स्ट्रक्चर बद्दल काही सांगता येत नाही त्याला म्हणायचं अमॉर्फस. अमॉर्फस अलोट्रॉप पण तुम्ही बघितलेत रे. चारकोल बघितलाय सगळ्यांनी? चारकोल कोळसा बघितला का नाही? लाकडी कोळसा बघितला असेल ना, दॅट इज चारकोल.
कोक, हे कोळशाचे प्रकार आहेत सगळे. कोल, कोल्टार, कोल्टार बघितलं का सगळ्यांनी? डांबर 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 डांबर, हे सगळे ॲमॉर्फस अलॉट्रॉप्स आहेत कार्बनचे. यांचं स्ट्रक्चर डेफिनाईट असतं, यांना काही स्ट्रक्चर नाही आहे डेफिनाईट, हे ॲमॉर्फस म्हणायचे. लक्षात ठेवा. आता क्वेश्चनमध्येच क्वेश्चन सांगतो तुम्हाला मी. हायब्रिडायझेशन कन्सेप्ट हा फक्त क्रिस्टलाइन सबस्टन्सलाच व्हॅलिड असतो, कारण त्याचं स्ट्रक्चर डेफिनाईट असतं ना. ॲमॉर्फस सबस्टन्सला तुम्ही हायब्रिडायझेशन कन्सेप्ट अप्लाय करू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला व्हॉट इज हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन चारकोल, तुम्ही काय म्हणणार आहात? नो हायब्रिडायझेशन. तुम्ही काय म्हणणार आहात? नो हायब्रिडायझेशन. वाय? इट इज ॲमॉर्फस. What is hybridization of carbon in coke? What is hybridization of carbon in coal? What is hybridization of carbon in coal tar? या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर काय असतील? नो हायब्रिडायझेशन. नो हायब्रिडायझेशन. ॲमॉर्फस सबस्टन्सला हायब्रिडायझेशन कन्सेप्ट लागू होत नाही, कारण यांना काही डेफिनाईट स्ट्रक्चर नसतं, यांना काही डेफिनाईट बॉन्डिंग नसते. म्हणून तर हे चारकोल बघतो ना, फुफ्फुस असतं एकदम हे चारकोल, ठीक आहे ना. याला काही डेफिनाईट स्ट्रक्चर नाही कोणालाच, म्हणून इथं हायब्रिडायझेशन कन्सेप्ट लागू होत नाही. इथं लिहितो मी नो हायब्रिडायझेशन. यापैकी कोणालाच हायब्रिडायझेशन कन्सेप्ट लागू होणार नाही. या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी नो हायब्रिडायझेशन. नो हायब्रिडायझेशन. इकडं हायब्रिडायझेशन कन्सेप्ट व्हॅलिड, इकडं व्हॅलिड असेल. याला या सगळ्यांना हायब्रिडायझेशन कन्सेप्ट तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. हां, चला या माघारी या. फुलेरिन हा कार्बनचा तिसरा क्रिस्टलाइन अलॉट्रॉप आहे, म्हणजे त्याला डेफिनाईट स्ट्रक्चर आहे. तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते फुटबॉल सारखं आहे, फुटबॉल सारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. तर फुलेरिनची डिस्कवरी कुणी केली म्हणलं की सगळेजण फुल्लर म्हणतात, फुल्लर सायंटिस्टचं नाव. तसं नाही आहे, ठीक आहे ना. फुलेरिनची डिस्कवरी फुल्लर या सायंटिस्टनं केलेली नाही. फुलेरिनची डिस्कवरी ज्या कुठल्या सायंटिस्टनं केली त्यानं हेच नाव का सिलेक्ट केलं, हेच नाव का बरं देण्यात आलं, त्याचं मी कारण सांगतो, ठीक आहे. तर एक मोठं ऑडिटोरियम आहे, सभागृह आहे, ठीक आहे ना. एक मोठं सभागृह आहे, ते डोम शेप्ड आहे, डोम शेप्ड. त्याचं स्ट्रक्चर त्याच्या आत गेल्यानंतर ते फुटबॉल सारखं दिसतंय, आणि याचं पण स्ट्रक्चर फुटबॉल सारखं आहे. स्ट्रक्चर सिमिलॅरिटी होती. फुलर नावाचा एक आर्किटेक्ट होता. फुलर नावाचा कोण होता? एक आर्किटेक्ट, साध्या भाषेत सिव्हिल इंजिनियर होता, ठीक आहे ना. त्यानं ते सभागृह बांधलेलं होतं. त्यानं बांधलेल्या सभागृहाशी या कंपाऊंडचं स्ट्रक्चर मॅच करू लागलं, म्हणून नाव काय ठेवण्यात आलं? फुलेरिन. की बाबा फुलरनं जे बनवलंय ना, सभागृह बनवलंय ना, त्याच्याशी या कंपाऊंडचं स्ट्रक्चर मॅच व्हायलं, म्हणून याचं नाव काय पडलं? फुलेरिन. तर लक्षात ठेवा, फुलर या सायंटिस्टनं फुलेरिनची डिस्कवरी केलेली नाही, ठीक आहे ना. बाकी भरपूर त्याच्यात बरीच चेन होती सायंटिस्टची, एकटा नव्हता कुणी, 5-6 सायंटिस्टनी मिळून ते तयार केलेलं आहे, ठीक आहे ना. पण फुलर या सायंटिस्टनं नाही. फुलेरिन हे फुलरच्याच रिस्पेक्ट ऑनरमध्ये ठेवलेलं नाव आहे, पण फुलेर हा आर्किटेक्ट होता. त्यानं बांधलेल्या एका डोमशी याचं स्ट्रक्चर मॅच करत होतं, ठीक आहे. हा झाला जनरल नॉलेजचा भाग. आता येऊत ॲक्च्युअल डिस्कशनकडे. फुलेरिन याच्यामध्ये देखील इच कार्बन फॉर्म 3 सिग्मा, प्रत्येक कार्बन 3 सिग्मा तयार करतो, म्हणून sp2. आता नक्कीच 3 सिग्मा म्हणलं की चौथा पाय बॉन्ड असेल, हा. नाहीतर विचाराल चौथा बॉन्ड कुठं गेला मग कार्बनचा? तो पाय असेल. आपल्याला पायशी काही घेणं देणं नाही, ठीक आहे ना. इथं 3 सिग्मा, वन्स अगेन sp2. ओके. सिलिकॉन कार्बाइड हा पण खूप फेमस सबस्टन्स आहे. जसा हा नॅचरली खूप हार्ड आहे ना डायमंड, हा आर्टिफिशियल कंपाऊंड आहे, हा पण खूप हार्ड असतो. डायमंड सारखाच हा देखील हार्ड आहे. सिलिकॉन कार्बाइडचं आणि डायमंडचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे. का बरं एक्झॅक्टली सेम असेल मला सांगा? सिलिकॉनची पोझिशन काय पिरियडिक टेबलमध्ये? कार्बनच्या खाली सिलिकॉन येतो, परत खाली जर्मेनियम, लाईक दॅट, ठीक आहे ना. 3 लीड. कार्बनकडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, सिलिकॉनकडे पण 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कार्बन इज एबल टू फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड, सिलिकॉन इज ऑल्सो एबल टू फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड, म्हणून याचं स्ट्रक्चर डायमंडला मॅच करतं. इच सिलिकॉन अँड कार्बन, each silicon and carbon form 4 सिग्मा. म्हणून दोघांचं हायब्रिडायझेशन, सिलिकॉनचं विचारलं sp3,
कार्बनचं पण विचारलं sp3, मी sp3 कॉमा sp3 लिहायलो का बर, कार्बनचं विचारलं तरी तू उत्तर देणार आहेस sp3, सिलिकॉनचं विचारलं तरी sp3. ठीक आहे का? चला पुढे. सिलिका तुम्ही बघितला का? सिलिका नाही बघितला, सगळ्यांनी बघितलाय सिलिका. वाळू तर बघितली का नाही? SiO2 म्हणजे सिलिका असतं. ठीक आहे. आता बघा एखादं लगेच काय करते, इथं ट्रिक वापरते, असं करते, सिलिकॉन 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 2 3 4, इथं एक ऑक्सिजन इथं एक ऑक्सिजन, 2 सिग्मा बॉन्ड तयार होतात म्हणून sp असं म्हणते लगेच. रॉंग, हे असं काही होणार नाही. असं काही होणार नाही, कारण मी लिहायला फॉर्म्युला असा लिहिला जरी असला, हा असतो पॉलिमरिक, याचं स्ट्रक्चर असतं पॉलिमरिक, याचं स्ट्रक्चर पॉलिमरिक असतं. हा ॲक्च्युली SiO2 असं लिहिणंच चुकीचं आहे, हे असं असतं SiO2 n टाइम्स, SiO2 n टाइम्स. ठीक आहे का? n टाइम्स आहे, n टाइम्स म्हणजे असे लार्ज नंबर ऑफ युनिट्स एकत्र आलेले असतात, लार्ज नंबर ऑफ युनिट्स एकत्र आलेले असतात. इथं परत एकदा टेट्राहेड्रल अरेंजमेंट असते. each silicon form 4 सिग्मा म्हणून sp3. ठीक आहे. सिलिकॉनच्या कोणत्याही कंपाऊंडमध्ये त्याचं हायब्रिडायझेशन sp3 लक्षात ठेवून टाका, कधीच बदलत नाही, कारण तो कधीही 4 सिग्मा बॉन्ड तयार करत असतो. 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ना कार्बन सारखं. कार्बनकडे कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे, कॅटेनेशन चेन तयार करण्याची, म्हणून कार्बनचे अल्केन अल्किन अल्काईन आणखी बरेच कंपाऊंड तयार झालेले आहेत. सिलिकॉन तेवढं नाही, कार्बन एवढं पॉवरफुल नाही कॅटेनेशनमध्ये. ठीक आहे. याचे 4 सिग्मा असतात sp3. ठीक आहे. तर तुम्हाला काम असणार आहे, तुम्ही या सगळ्यांचे स्ट्रक्चर पाहून घ्यायचे. ठीक आहे ना, सगळ्यांचे स्ट्रक्चर पहा, आणि मी जे म्हणलं ना सिग्मा जे लिहिलेत ना आपण, हे सिग्मा तुम्ही पाहिलेल्या स्ट्रक्चरला मॅच झाले पाहिजेत. ठीक आहे का? करता का एवढाच काम? ठीक आहे का? तर आज आपण 21 एक्झाम्पल पर्यंत पोहोचलोत. पुढच्या क्लासमध्ये आपलं हे डिस्कशन 100% फिनिश होईल आणि लगेच VS-EPR थेरीला देखील सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे का? VS-EPR थेरीच्या पॉस्ट्युलेट पर्यंत केमिकल बॉन्डिंग मला वाटतं नाही आहे पोर्शन ना. नो प्रॉब्लेम. एवढं काम करा. चला आज एवढं काम करा. डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन, सिलिकॉन कार्बाईड आणि सिलिका एवढ्यांचे स्ट्रक्चर पाहिजे तुम्हाला. उत्तरं तर मी सांगितलेत, तुम्ही फक्त स्ट्रक्चर पाहण्याचं काम करा. ठीक आहे का? देतो, चला होमवर्क देतो तुम्हाला, काही होमवर्क देऊ का होमवर्क? एवढं नोट करा, मी लगेच होमवर्क देतो. तर बघा एवढे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायचेत. एक विचार तरी करा ॲटलिस्ट की बाबा यांच्यात हायब्रिडायझेशन काय असतील. कार्बोकॅटायन म्हणजे तुम्ही CH3+ कार्बनवर प्लस चार्ज आला की त्याला कार्बोकॅटायन म्हणतात, कार्बनवर मायनस चार्ज आला की कार्बेनियन म्हणतात. फ्री रॅडिकल एक डॉट असला पाहिजे कार्बनवर. कार्बिन इलेक्ट्रॉनचं सेक्स्टेट असतं, हे तर पाहिले तुम्ही, ऑड इलेक्ट्रॉन NO2 आणि ClO2. पिरिडीन आणि पायरोल. ठीक आहे ना. पहा तर यांचा हायब्रिडायझेशन काय. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण हे एवढे एक्झाम्पल डिस्कस करू आणि मग हायब्रिडायझेशन पॉईंटला आपण कन्क्लूड करू. ठीक आहे. चला भेटूयात उद्या. थँक्यू.